नमस्कार सर्वांना। बघा आता आपला आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पोलीस भरतीसाठी, त्यामध्ये 3 ते 4 अशा महत्त्वाच्या अपडेट आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी ह्या व्हिडिओला क्लिक केलेलं आहे। आणि यामध्ये बघा जी आपली आजची माहिती आहे ती माहिती सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली माहिती आहे आणि ही तुम्हाला माहिती बाकी कुठेही शोधून सुद्धा सापडणार नाही। आता बघा पोलीस भरतीचे फॉर्म भरायची तारीख संपून गेली आहे आणि आता काही मुलांचं फॉर्म भरायचं सुद्धा बाकी आहे। हा झाला पहिला पॉइंट। दुसरा आहे फॉर्मची तारीख संपल्यामुळं काही जणांचे चलन जमा नाही झाले, काही जणांच्या कास्ट निघाला नसल्यामुळं त्यांनी फॉर्मच भरला नाही आणि काही लोकांचे वय संपल्यामुळं त्या लोकांनीही अशा लोकांनी फॉर्म भरला नाही। पण ज्या लोकांचे वय आहेत पण त्यांना SRPF मध्ये फॉर्म भरायचा आहे त्या लोकांनी सुद्धा SRPF मध्ये फॉर्म ते भरू शकले नाहीत। म्हणजे हे 3 ते 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत यामध्ये आणि आपण त्याविषयी जी आपली आजची अपडेट आहे त्याविषयी तंतोतंत खरी असणारी अपडेट आहे। हे बघा आता प्रथमतः तारीख वाढल्याशिवाय फॉर्म भरायची वयाचा प्रॉब्लेम येणारच नाही पुढे, कारण यामध्ये जे संदिग्ध आणि एक समांतरिक गोष्ट आहे ते म्हणजे तारखेची आणि वयाची। जर वय वाढवून दिलं तरी ही तारीख वाढणारच आहे आणि तारीख वाढवायचं कारण हे वयवाढ सुद्धा असू शकतं। आता बघा तारीख वाढ जी आहे ती मे पर्यंत सुद्धा एक महिना किंवा एक 20 दिवस 15 दिवस हे तारीख लीगली किंवा करेक्ट तुम्हाला वाढवून देण्यात येईल असं मी म्हणत नाही। असं आपल्याला माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे की बाबा अजून SC-BC कास्टच्या मुलांचे त्या कास्टच्या प्रॉब्लेममुळं अधिक शेवटची एक संधी म्हणून ज्या लोकांचं वय संपलेलं आहे याच्यामुळं एक 10 ते 15 दिवस तुम्हाला अजून फॉर्मची तारीख सुद्धा वाढवून मिळू शकते। तुम्हाला मी ह्या गोष्टी असे काय बोलत आहे तुम्हाला समजून तुम्ही घेतला असाल, कारण काही गोष्टी आपण डायरेक्टली तुम्हाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, ठीक आहे। आणि याविषयीचा जो अध्यादेश आहे GR आहे लवकरच आपल्या समोर येऊन जाईल। या 8 दिवसामध्ये म्हणा किंवा 4 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत हे गोष्ट उघड होऊन जाईल की बाबा खरंच एक चान्स मिळत आहे। आणि बघा वयवाढीसाठी ज्यांची जन्मतारीख 1988 19 आणि 90 आहे अशा लोकांना पण एक चान्स हा मिळू शकतो, कारण त्या मागच्या भरतीच्या वेळेस ह्या मुलांना चान्स मिळाला होता पण त्यावेळेस जेल पोलीसची बँडची वॅकन्सी निघाली नव्हती। आता यावेळेस ते जागा करते त्यामुळे या मुलांना सुद्धा या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे। आणि डबल फॉर्मचं थोडंसं यावेळेस अवघड होणार आहे। आणि त्यानंतर बघा आता 17 लाख टोटल फॉर्म पडलेले आहेत आणि 17 लाख फॉर्म असताना त्या ठिकाणी मराठा कास्टच्या मुलांचे फॉर्म अजून पडले नाहीत आणि ज्यावेळेस वय वाढलं त्यावेळेस अजून काही 1 लाख फॉर्म पडतील, म्हणजे एकूणच अजून 2.5 ते 2.25 लाख फॉर्म हे पडू शकतात। म्हणजे हा आकडा 19 ते 20 लाखापर्यंत जाऊ शकतो फायनली पोलीस भरतीचा। आणि आता जर पुढली गोष्ट आहे ते म्हणजे बघा आता जर यावेळेस वय वाढीसाठी ज्या मुलांचं वय H बार झालं ही संख्या हा आकडा 1 लाखापर्यंत आहे। लाखापर्यंत मुलांनी तयारी केली होती, त्यांना चान्स मिळाला आणि त्या पोरांनी खूप प्रयत्न केले, मंत्रालयामध्ये जाणं निवेदन देणं ह्या खूप त्यांनी प्रयत्न केले। आणि जर हा चान्स मिळेल तर समजून घ्या त्या मुलांचा यामध्ये विजय आहे। त्या मुलांनी ही चळवळ उभी केली, आपल्या हक्कासाठी त्यांनी प्रत्येक उंबरठा झिजवला। ह्या सर्वांचं यश आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल। आणि जे आजच्या आपल्या मित्रांनो होते अपडेट 4 ते 5 ते मध्ये फॉर्मची तारखेविषयीची होती, एक संधी होती सर्वांना। तर मंगळवारपर्यंत बुधवारपर्यंत याविषयी अपडेट नक्कीच येऊन जाईल। आणि 1988 19 90 ह्या 3 वर्षी ज्यांचे जन्म झालेले आहेत त्या मुलांना एक शेवटची संधी मिळू शकते आणि 1 लाख पोरं वयामुळे बाहेर होते त्यांना एक चान्स देऊन 1 लाख मुलांना परत त्यावेळेस भरतीमध्ये उतरता येणार आहे। आणि याच्यामुळं 2 ते 3 लाख अजून फॉर्म वाढू शकतील। ही आपली आजची अपडेट आहे आणि याविषयी काय तो निर्णय आहे त्यासमोर निर्णय लवकरच येऊन जाईल, ठीक आहे। आणि आता जो विषय होता डबल फॉर्मचा त्याविषयी आपण पूर्णपणे माहिती काढलेली आहे। डबल फॉर्मचा इश्यू असा आहे मित्रांनो, डबल फॉर्मचा आतापर्यंत कुठली ऍक्शन झाली नाही। तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तुम्ही रिस्क तुम्ही काय करू शकता, पण यावेळेस अशी अवस्था होऊन बसलेली आहे की डबल फॉर्म विषयी विद्यार्थी पण आक्रमक आहेतच
त्यासोबत डिपार्टमेंट सुद्धा आक्रमक आहे. त्यामुळं शक्यतो यावेळेस तुम्हाला जर तुम्ही निर्णय घेतला डबल फॉर्म भरा, तुम्ही डबल फॉर्म भरला असेल तर तुमच्याकरता ही धोक्याची घंटा सुद्धा असू शकते. त्यामुळं जर फॉर्मची तारीख तर वाढवून मिळाली तर तुम्ही परत ह्या चुका करू नका. कारण आपण आतापर्यंत चांगली तयारी करायची आणि शेवटी काही चुकामुळे त्यामध्ये आपण अडकून पडायचं, ह्या गोष्टी व्हायला नको आहेत. मित्रांनो, ही आपली आजची एक लहानशी अशी अपडेट होती. तुम्हाला अपडेट कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला. आणि आपली जी अपडेट असते ती अपडेट पूर्णपणे ओके आणि गॅरंटेड असते. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोरांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. प्रत्येक ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा.